उपवासाचे तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा आला असेल तर उपवासाचा हा मेदूवडा बनवायला हरकत नाही। कोणतीही पूर्वतयारी याच्यासाठी लागणार नाही। साबुदाणा किंवा वरीचा तांदूळ आपल्याला भिजवावा लागणार नाही। अगदी इन्स्टंट असा वडा होतो। सर्वात प्रथम 1 वाटी आपण म्हणजे 150 ग्राम इतकी भगर घेतलेली आहे, ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। त्यामध्ये 2 चमचे इतकं साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे। छान बारीक अशी पावडर तयार करायची आहे। एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यावा, त्याला किसून घ्यायचा आहे। किसताना तो पाण्यामध्ये किसावा म्हणजे तो काळा पडणार नाही। बटाटा आहे त्यावेळीच किसावा। दुसऱ्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हिरवी मिरची देखील आपण बारीक मिक्सरला फिरवून घातलेली आहे। बटाटा हा पाण्यात किसल्यामुळे आपला अजिबात काळा पडणार नाही आणि हा आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि बटाटा किसलेला आपल्याला पिळून घ्यायचा आहे आणि तो पिठामध्ये घालायचा आहे। आता आपण कढईमध्ये 3 वाट्या जवळजवळ पाणी उकळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे 1 वाटी पीठ घातलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। शिवाय किसलेला आणि निथळलेला बटाटा देखील यामध्ये घालायचा आहे। सर्व एकत्र करून 2 ते 3 मिनिट आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे आणि वाफल्यानंतर एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी याला काढून घ्यायचं आहे। पीठ एकदा कोमट झालं की याला छान असं मळून घ्यायचं आहे। साधारण 5 मिनिट मळल्यानंतर मऊसूत असा गोळा तयार होणार आहे। पिठावर आता चमचाभर तेल घालावं आणि पिठाचे छोटे छोटे गोळे करून मध्यभागी होल पाडावे। थोडक्यात याला आपल्याला मेदूवड्याप्रमाणे आकार द्यायचा आहे, म्हणजे तळताना तो आतून बाहेरून व्यवस्थित तळला जाईल। याप्रमाणे आपण सर्व मेदूवडे तयार करून घेतलेले आहेत। तेल आपल्याला व्यवस्थित कडकडीत तापवायचं आहे आणि त्यामध्ये हा वडा आपल्याला या पद्धतीने सोडायचा आहे। तेल कमी तापलेलं असू नये, नाहीतर हे वडे अगदी नाजूक असतात, याचा भुगा व्हायला वेळ लागणार नाही। हाय टू मीडियम हीटवर हा गोल्डन ब्राऊन रंगाचा वडा तयार होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेतलेले आहेत। तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन।